सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण बघितलं की त्यांनी निळे रंग शोधून काढले. साधा निळा रंग, गडद निळा रंग, रॉयल ब्लू म्हणजे शाही निळा रंग, आणि तिथलं चर्च पण रंगवून दिलं गेलं. आता याच्या पुढे आणखीन आता काय होतं आहे, आणखीन ते काय काय नवीन नवीन शोधतायत ते बघूया. तर सुरू करते. सिम्सन कॉलेजचे माजी प्राध्यापक विल्सन, जे आता कृषी मंत्रालयाचे सचिव झाले होते, प्राध्यापक कारवर यांच्या आग्रहावरून टस्कगी शाळेला भेट देण्यासाठी आले होते. 1898 सालची ही घटना. साऱ्या टस्कगीत समारंभाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण यापूर्वी कधीही अशी सरकारी पातळीवरून या शाळेची दखल घेतली गेली नव्हती. एवढी उच्चपदस्थ व्यक्तीही त्या परिसरात कधी फिरकली नव्हती. टस्कगीच्या आयुष्यातला हा अभूतपूर्व सोहळाच. सारी टस्कगी चैतन्यमय झाली होती. त्या समारंभातील आपल्या भाषणात सेक्रेटरी विल्सन प्राध्यापक कारभारांकडे निर्देश करून म्हणाले, टस्कगीत कृषी विद्येच्या अभ्यासाला सुरुवात झाली. एवढंच म्हणून भागणार नाही, तर कृषी विद्येचं एक नवीनच दालन लोकांच्या समोर खुलं होत आहे. नव्या दिशेने कृषीशास्त्राची वाटचाल सुरू आहे. ही लक्षणीय घटना ध्यानी घ्यावी लागेल. डॉक्टर वॉशिंग्टनने उत्तरेतून आणलेले हे रोपटं दक्षिणेत चांगलंच रुजलं होतं. पण टस्कगीत फक्त कृषी विद्यापीठ होतं अशातलंच ही नाही. तिथे संगीत पण होतं, अगदी मधुर संगीत. प्राध्यापक कारवरनी पूर्वी कधी ऐकलं नव्हतं असं. दर रविवारी सायंकाळी टस्कगी शाळेचे विद्यार्थी प्रार्थना मंदिरात जमत. आपल्या गोड मधुर आवाजाने सारा परिसर भारून टाकीत. डॉक्टर वॉशिंग्टनची ख्याती ऐकून दूर दूरपासून, अगदी परदेशातूनही लोक त्यांचा उद्यमशील हात बनविण्याचा उपक्रम जाणून घेण्यासाठी येत. गुलाम आईबापांच्या पोटी जन्म घेतलेल्या या मुलांच्या कंठातील संगीत ऐकून पाहुणे भारावून जात. एका आगळ्या वेगळ्या वातावरणाची स्मृती त्यांच्या अंतःकरणात दीर्घकाळ रेंगाळली. डॉक्टर कारव्हर ही रविवारची संध्याकाळ कधीच चुकवीत नसत. ते संगीत त्यांना भूतकाळात नाही, त्यांच्या आईच्या गुणगुणण्याची त्यांना आठवण दे. ते गाणं त्यांच्या एकाकी आयुष्याला उभारी आणि. अशाच एका रविवारी संध्याकाळी प्रार्थना मंदिरातून परतत असताना त्यांची नजर वसतिगृहातील पियानोवर गेली. किती वर्षात त्यांनी या वाद्याला स्पर्श केला नव्हता. ते त्या पियानोपाशी गेले. स्वरपट्ट्यांवरून त्यांची बोटं फिरू लागली. त्यांना एक एक रचना आठवू लागली. सौमिल हॉलंडकडे शिकून घेतलेल्या निरनिराळ्या रचना आठवू लागल्या. त्यांच्या त्या लांबसडक बोटातून आठवणी स्रवत होत्या. अंधार पडला. प्राध्यापक कारभारांना स्थळ काळाचं मुळी भानच उरलं नव्हतं. सिम्पसनवाल्यांनी भाकीत केल्याप्रमाणे ते चित्रकार व संगीतकार झाले नव्हते. ते झाले होते एक दक्षिणी शेतकरी, एका छोट्या पण धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर आणि रंगारीही. हे त्यांचे अपयश म्हणायचं का? एका उजाड ओसाड माळाला त्यांनी नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं. लोकांच्या डोळ्यावरच्या डॉलर्सच्या पट्ट्या काढून त्यांना बघायला शिकवलं होतं. आणि ते लोकही आता डॉक्टर कारभारप्रमाणे चिखलात, मुळ्यात, पानाफुलात देव शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले होते. उजाड वैराण माळ दिसाभासांनी फळत फुलत होता. याला अपयश म्हणायचं का? तरीही त्यांना वाटत होतं, ही तर नुसती सुरुवात आहे, अजून खूप मजल मारायची आहे. त्यांची बोटं पियानोच्या स्वरपट्ट्यांवरून फिरून फिरून थकली. ते थांबले. चाहूल लागली म्हणून मागे वळून पाहिलं. दिवा लागला गेला होता. दरवाजात बरेच विद्यार्थी दाटीवाटीनं उभे होते. वादन थांबताच ते पुढे आले. सर, किती सुंदर वाजवता तुम्ही. प्राध्यापक कारभार विलक्षण संकोचले. जागेवरून उठू लागले. नाही सर, उठू नका, आणखी थोडं वाजवा ना प्लीज. आम्ही इतकं शास्त्रशुद्ध आणि सुरेल संगीत पूर्वी कधी ऐकलंच नव्हतं. मुलांनो, मी वादक नाही. सर, तुम्ही तर नेहमी उपदेश करता की आपल्याकडे आहे ते देत राहावं.
तेवढ्यात वसतिगृहाची घंटा घणघणली. दिवे मालवून झोपी जाण्याची नेहमीची सूचना होती ती. नाईलाजाने सारेजण आपापल्या खोलीत परतले. प्राध्यापक कारवरही परतले. उद्या पहाटे आपल्या देवाच्या सान्निध्यात त्याचा कौल घ्यायलाच हवा. गेले काही दिवस त्यांच्या कृषी विभागाचा व्याप झपाट्याने वाढत होता. पैसा अपुरा पडत होता. त्यांनी केलेले प्रयोग फायदेशीर ठरल्याने त्यांच्या विभागासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीसाठी देण्यात आली होती. पण पैशाअभावी बेतडीस जात नव्हते. डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर संस्थेसाठी फंड गोळा करीत. ही अलौकिक देणगी प्राध्यापक कारवर यांच्यापाशी नव्हती. पण कालच्या पियानो वादनाने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रशंसेने काही नवच विचार त्यांच्या मनात घोळू लागले. थोड्याशा संकोचानेच त्यांनी शाळेचे कोषाधिकारी श्री वॉरन लोगन यांच्यापुढे एक प्रस्ताव मांडला. वाद्यवृंद तयार करून त्याच्या कार्यक्रमाद्वारे पैसे उभे करण्याचा. श्री लोगन डॉक्टर कारवरना पूर्णपणे ओळखून होते. उत्तरेकडचा हा अबोल विनम्र संशोधक किती कर्तृत्ववान आहे हे ते जाणून होते. आजवर डॉक्टर कारवरनी जे जे कार्य हाती घेतलं होतं त्याला अपेक्षेहून कितीतरी अधिक पटीने यशाला घातलं होतं. मातीचं सोनं करणाऱ्या प्राध्यापक कारवर यांनी मांडलेल्या नुसत्या प्रस्तावावरच निर्भर होऊन श्री लोगननी साऱ्या दौऱ्याची आखणी करायला सुरुवात केली. डॉक्टर कारवर फावल्या वेळात पियानोवर रियाज करू लागले. विद्यार्थ्यांनाही आता इतक्या दिवसांच्या अनुभवाने सरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नवल वाटेनसच झालं होतं. नवल तरी कशाचं करावं, आणि तेही रोज रोज. दौरा यशस्वी झाला. आपल्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातून ते आवश्यक तो निधी जमवू शकले. याहीपेक्षा एक अधिक फायदा या दौऱ्यामुळे झाला. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी खरी दक्षिण अमेरिका पाहिली. तिथले आणि आपले दलित निग्रो बांधव, त्यांचे दारिद्र्य, त्यांचं अज्ञान, त्यांची होत असलेली उपेक्षा आणि आबाळ सारं काही उघड्या डोळ्यांनी पाहिलं. अजूनही दक्षिणेत गुलामगिरी ही नैसर्गिक अवस्था समजली जात होती. निग्रोला दुय्यम मानव म्हटलं जात होतं. मुक्ततेनंतरही निग्रोंच्या सामाजिक स्थानात फरक पडला नव्हता. अजूनही त्याला सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनात, एवढंच काय सार्वजनिक बागेतही मज्जाव होता. रस्त्यावरून जाणाऱ्या गोऱ्याला ओलांडणं किंवा आडवं जाणं या निग्रोच्या गुन्ह्याला चापकाची शिक्षा मिळत होती. सामोऱ्या येणाऱ्या गोऱ्यासाठी त्याला रस्ता सोडून बाजूला व्हावं लागत होतं. स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या निग्रोचा होणारा उपमर्द ही तर नित्याचीच गोष्ट. कोणी अस्मिता दाखवू धजले की पाठीवर आसूड बसलाच. अजूनही निग्रोला श्रीयुत किंवा श्रीमती आपल्या नावामागे लावता येत नव्हतं. लावल्यास शिक्षा ठरलेली. चांबडी सुटेपर्यंत चापकाचे फटके. पुन्हा न्याय मागण्याची सोय नाही. मागणार तरी कुठे? न्यायदेवता ही गोऱ्यांचीच. कुठलंच संरक्षण नाही. मग चेहऱ्यावर उदास, लाचार हसू कवचासारखं बाळगून जीव जगवण्याची केविलवाणी धडपड. दाक्षिणात्य म्हणत आमच्या निग्रोंच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं. कोण म्हणतं गुलामगिरीत ते सुखी नाहीत? तीच नैसर्गिक अवस्था त्यांना मानवते. बहुजन समाज शेतकरीच. मोडकळीला आलेली लाकडी खोपटं, त्यात राहणारे ते निग्रो बांधव, आपले अस्तित्व तगवण्यासाठी जीवापाड कष्टत असलेले. त्या लाकडी खोपटात माणसं तरी किती? डझनाच्या वर. लहान मोठे सारे एकत्र राहायचे, एकत्र खायचे, हातावरतीच घेऊन चालता चालता किंवा भिंतीला पाठ लावून उकिडवं बसून एकत्रच निजायचे. बिछाना वगैरे भानगडच नाही. खिडक्या, तावदानं, पडदे यांची माहितीच नाही. बहुतेक खोपटातून शौचक्रूप हा प्रकार नव्हता. होता तिथे तरट, फळकूट यांच्या आधारे कसाबसा उभारलेला. खायचे जिन्नस लांबवरच्या बाजारातून विकत आणलेले, तेही ठराविक. मांस, पीठ आणि काकवी. दारात काही पिकवून खाता येतं. कोंबड्या, बदकं, डुकरं, एखादं दुभतं जनावर आपल्या पोटाची गरज भागवू शकतं याचं ज्ञानच नाही. जीवनसत्वांच्या अभावामुळे
पेलाग्रास, स्कर्व्ही अशा रोगांनी पछाडलेलं. पिण्याचं पाणी कोसा 2 कोसांवरून आणलेलं. त्यामुळे पाणी पिण्यात काटकसर, इतर वापर तर फार दूर. परिणाम व्हायचा तोच होत होता. कातळी भेगावत होती. जमीनही अशीच भेगाळली. पागोळ्याच्या पाण्याने जमीन धुपून चांगली 25 फुटांची घळ पडली. तरी दखल नाही. सारं मानवी जीवन कसं कोणत्याही क्षणी गडप होऊन जाईल अशा टोकावर आलेलं. दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांचं मन एका वेगळ्याच दिशेनं विचार करू लागलं. समाज प्रबोधनाचा एक आगळा अभूतपूर्व उपक्रम डोक्यात शिजू लागला. या आपल्या बांधवांना जागृत करायला हवं. ती माझी नैतिक जबाबदारी आहे. डॉक्टर वॉशिंग्टन पुढे त्यांनी आपले विचार मांडले. त्यांना उत्पादन कसं करावं, कशाचं करावं आणि त्या उत्पादनाचे पुढे नेमके काय करावे हेही शिकवणं आवश्यक आहे. घरं बांधून त्यात राहायला, दूध तुपत्याची सोय करायला शिकवलं पाहिजे. टस्कगीनं त्यांच्या दारात जायला हवं. डॉक्टर वॉशिंग्टन या उपक्रमाला मान्यता न देते तरच नवल. 1899 साली पहिल्या फिरत्या कृषी विद्यालयानं जन्म घेतला. आपल्या कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी करून एका छोट्याशा खटाऱ्यावर सारं सामान व्यवस्थित जमवून निवडक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक कारभार मोहिमेवर निघाले. टस्कगी शाळा शेतकऱ्यांच्या अंगणात जायला निघाली. खेड्यापाड्यातून घरोघरी हिंडताना आपले म्हणणे सप्रयोग समजावून देण्यासाठी तेथील माती, पाणी तपासणीसाठी काही साधी का होईना उपकरणं त्यांना बरोबर न्यावी लागत. ही उपकरणं मांडण्यासाठी, आपली प्रयोगशाळा फिरतीवर नेण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतः आराखडा काढून त्याप्रमाणे खटारा गाडी तयार करून घेतली. या दौऱ्यात प्राध्यापक कारभार आपल्या गरीब बांधवांच्या खोपटातून राहत. आपल्या मृदू बोलांनी, विनयशील स्वभावाने, अकृत्रिम स्नेहाने त्यांना आपलेसे करीत. पुरेसा मोकळेपणा निर्माण झाला की प्राध्यापक कारभार यांना जमिनीची मशागत कशी करावी, ती खोलवर का करावी, बियाणं कसं निवडावं, कसं तयार करावं या सर्व बाबतीत सोप्या भाषेत माहिती देत असत. परसातला एखादा वाफा हिरव्या पालेभाजीसाठी राखायला ते सांगत. स्वस्तातल्या बियाण्याची लागवड करून घेतलेला भाजीपाला त्या शेतकऱ्यांची पूर्वापार 3 मकारापासून सुटका करू शकत होता. मीठ म्हणजे मांस, मील म्हणजे पीठ आणि मोलॅसेस म्हणजे काखवी. चौरस आहाराच्या अभावी त्या शेतकरी समाजाला पेलाग्रा आणि स्कर्व्ही रोगानं पछाडलं होतं. त्यांना हिरवी भाजी आणि टोमॅटोसारखी फळं खायला त्यांनी शिकवले. टोमॅटो हे विषारी फळ मानलं गेलेलं ते तसं नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांना ते ठिकठिकाणी खाऊन दाखवावं लागे. तसेच ते डाळ वर्गातील धान्य पेरायला सांगत, कारण निकस जमिनीचा कस वाढवण्यासाठी या लागवडीची आवश्यकता होती. आपल्या शाळेतील 20 एकर निकृष्ट जमिनीतून कसं भरगच्च आणि रसरशीत पीक येतं हे दाखवण्यासाठी ते त्यांना आपल्या संशोधन केंद्रावरील बटाटे, कोबी, कांदे, कलिंगड इत्यादी वस्तू दाखवत. शेतकऱ्यांना त्या आपल्याकडील बियाणं देत. हे बियाणं त्यांना सेक्रेटरी श्री जेम्स विल्यम्स यांनी पुरवलं होतं. त्याचा ते या प्रसंगी वापर करत. पिकांच्या फेरपालटाविषयी समजावताना ते म्हणत, तुमच्या लहानपणी कपास कशी भरगच्च बोंडाची असायची, आता ती का रोडावली? तुम्ही जमिनीला विश्रांतीच दिली नाही. दिवसभर श्रम केल्यानंतर आपल्यालाही विश्रांती हवी असते ना. खरं आहे बाबा, पण जमिनीला अशी विश्रांती देत बसलो तर आमच्या कच्च्या बच्च्यांनी काय खावं? माती कशाला? मी हे रताळ्यांचं बियाणं देतो, 10 एकराला पुरेल ते. एवढ्यात पीक घेतलं तर वर्षभर खाऊन सरायचं नाही. झालंच तर रताळ्याची पानं, देठं खाऊन तुमची डुकरं पोसली जातील. वर्षातून 2दा हे पीक घेऊ शकाल आणि गंमत म्हणजे तरीही जमिनीचं काही नुकसान होणार नाही. याच 10 एकरांवर 3 वर्षांनी कपाशीचं पीक घ्याल तेव्हा आता उभ्या शेतात घेत आहात तेवढं पीक या एवढ्याशा तुकड्यावर मिळेल. एवढं समजावून देऊनही एखादा खट म्हातारा म्हणायचा, पोरा तू काय मला शिकवतोस? शेतीतलं तुला माझ्या इतकं कळतं का? उमरभर शेती करतोय, 3 शेताची वाट लावली आहे मी आतापर्यंत. बोल. ही मर्दुमकी.
एखाद्याच्या अंगणातल्या कोंबड्या रोगट दिसल्या की प्राध्यापक कारवर त्यांचे खुराडे तपासतात. तुझ्या कोंबड्या रोगट का ते माहीत आहे का? त्यांच्या खुराड्यात सूर्यप्रकाश पोचतच नाही, म्हणून खुराडं दमट राहतं आणि ते आजारी होतात. तसं नाही कारवर, ती अंडी पौर्णिमेला उबवली होती ना, म्हणून त्या कोंबड्या अशा. हा जंतर मंतरचा प्रभाव. असं सारं असूनही प्राध्यापक कारवर माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांना समजावत होते. घराघरातून खेडोपाडी फिरतच होते. कोणी समजूतदार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतीत बदल करी. त्याचा झालेला फायदा शेजारचा शेतकरी पाही. तोही मग त्या प्राध्यापक कारभारांचं ऐके. त्यांचं ऐकल्यानं नुकसान तर कधीच होत नाही, उलट पूर्वी कधी नव्हे एवढा फायदा होतो याची खातरजमा होत गेली आणि प्राध्यापक कारभारांची मशागत चालूच होती, न थकता न खचता. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.